आज शालिमारला जो प्रकार झाला, महाराष्ट्रातील सर्व न्यूज चॅनलवर रिक्षावाल्यांचा मुजरपणा अशा हेडिंग मध्ये ते बातमी येत आहे. तर माझी नाशिकच्या पोलीस आयुक्तांना आणि जनतेला अशी विनंती आहे की वारंवार आम्ही रिक्षा चालकांसाठी संघर्ष करत असतो. रिक्षा चालक म्हणजे काय? हा रिक्षा चालक असतो ज्याने ड्रेस घातलेला आहे, ज्याच्याकडे लायसन बॅच बिल आहे आणि जो रेलिंगच्या आतून धंदा करतो, स्टॉपवर उभं राहून तो रिक्षा चालक असतो. वारंवार एसीपी ट्रॅफिक यांना आम्ही निवेदन म्हणजे ज्यावेळेला डीसीपी तांबोळी साहेब होते तिथपर्यंत आमचे निवेदन आहे की आपण रिक्षांची चेकिंग करावी. स्क्रॅप रिक्षा चालतात या शहरामध्ये आणि जे लोक ज्यांच्याकडे लायसन नाही, बॅच नाही, ते लोक धंदा करतात आणि ते लोकांनी असा प्रकार केला त्याच्यावर रिक्षा चालक बदनाम होतो. मुंबई नाका पोलीस स्टेशन आणि भद्रकाली पोलीस स्टेशनला चौकशी केली असेल तर आमच्या रिक्षा चालकांनी जे इराणी लोक अंगावर घाण टाकून पैसे पळवतात, सोन्याचे दागिने पळवतात, अनेक लोकांचे पाकिट हरवलेले, कोणाचे कागदपत्र हरवलेले, पैसे हरवलेले, परत केलेले असे प्रामाणिक रिक्षा चालक असतात. हे जे अवैध प्रवासी वाहतूक करतात ज्यांच्याकडे लायसन नाही, बॅच नाही, आम्ही श्रमिक सेनेतर्फे त्यांच्याकडे मागणी करतोय का पोलीस आयुक्तांनी, वाहतूक शाखेने, परिवहन खात्याने त्यांच्यावर कारवाई करावी आणि या रिक्षा व्यवसाय बदनाम होणाऱ्या या प्रवृत्तीला रिक्षा व्यवसायातून दूर करावा अशी आमची पोलीस आयुक्त आणि परिवहन खात्याला नम्र विनंती आहे. आणि याबाबतचं निवेदन पुन्हा नव्याने आम्ही सन्माननीय पोलीस आयुक्तांना देणार आहोत आणि त्याच्यावर त्वरित कारवाई करू अशी मागणी करणार आहोत. NCN न्यूज साठी रोहन धनी नाशिक.